भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली। मुंबई महापालिका निवडणुकीच्या संदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झालेली आहे। मुंबई महापालिकेत मैत्रीपूर्ण लढतीच्या विषयावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा देखील झालेली आहे। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत जोडले। सुशांत, खरं तर आगामी काळात आता महापालिका निवडणुकीची तयारी सर्वच पक्ष करतायत, त्यातच आशिष शेलार यांनी आता महापालिका निवडणुकीच्या संदर्भात भेट घेतलेली आहे। यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये खरं तर मैत्रीपूर्ण लढतीची चर्चा झाल्याचं कळतंय। या भेटी संदर्भात काय माहिती आहे? कारण काही वेळापूर्वीच मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दादर येथील शिवतीर्थ या निवासस्थानी गेले होते। या जी आपल्याला माहिती मिळते त्यानुसार या दोन्ही नेत्यांमध्ये मुंबई महानगरपालिकेत मैत्रीपूर्ण लढत करायची अशी चर्चा जी आहे ती झाली। आपण पाहिलं असेल तर मनसेची एक बैठक झाली आणि मनसेच्या बैठकीत महायुती करायची, कशा पद्धतीने निवडणुका लढायची याबाबतची खऱ्या अर्थाने ती चर्चा होती। आणि आपण पाहिलं असेल तर लोकसभा निवडणुकीत मनसेने भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला होता आणि त्याचीच परतफेड भाजप आता मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करणार का हे बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कारण मनसेची मोठी मदत जी आहे ती भाजपला लोकसभा निवडणुकीत झाली होती, मात्र विधानसभेत ते शक्य झालं नव्हतं। कारण 3 पक्ष होता, जागा वाटप करताना देखील ते शक्य नव्हतं, त्यामुळे मनसे जी आहे ती वेगळी लढली होती। मात्र आता मुंबई महानगरपालिके निवडणुकीत जर महायुतीचे 3ही पक्ष वेगळे लढले तर मनसे सोबत मैत्रीपूर्ण लढत करायची का असा एक विचार जो आहे तो भाजपच्या नेत्यांमध्ये आणि भाजपच्या गोटात सुरू आहे। त्यामुळे आजच्या बैठकीला महत्व प्राप्त होत आहे। कारण आशिष शेलार हे मुंबई भाजपचे अध्यक्ष आहेत आणि मुंबई महानगरपालिकेची पूर्ण धुरा जी आहे निवडणुकीची ती त्यांच्या खांद्यावर आहे। त्यामुळे अर्थातच मुंबई महानगरपालिका जर जिंकायची असेल तर मनसे सारख्या मुंबईत ज्याची ताकद आहे त्या पक्षाची मदत घेणे भाजपला परवडणार आहे। त्याचमुळे कुठेतरी मैत्रीपूर्ण लढती संदर्भातली आजची चर्चा झाल्याची आपल्याला माहिती मिळते। करण, नक्कीच सुशांत, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल। महापालिका निवडणुकीच्या संदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचं कळतं।